Welcome students. In previous lecture we have seen the rate of reaction. There are two types of rate of reaction. Average rate of reaction and second instantaneous rate of reaction. Today we will learn the rate of reaction and reactant concentrations. The rate of reaction at a given temperature for a given time instant depends on the concentration of reactant. Such a rate concentration relation is a rate law. आपण बघितलं की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन फॉर ए गिवन टाईम इन्स्टंट म्हणजे कुठल्याही टाईमला दिलेल्या केमिकल रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असतो. आपण डेफिनेशनमध्ये बघितलं केमिकल कायनेटिक्समध्ये की रेट ऑफ रिॲक्शनवरती इफेक्ट करणारे फॅक्टर त्याच्यामध्ये काय येतो, कॉन्सन्ट्रेशन हा एक फॅक्टर येतो आणि रिॲक्शनचा रेट हा कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असतो. आणि असं जे रेट आणि कॉन्सन्ट्रेशन याच्यामधलं जे रिलेशन आहे त्या रिलेशनलाच काय म्हणलं जातं, तर रेट लॉ असं म्हणलं जातं. आणि म्हणून आपण पुढचा पॉईंट बघतोय, रेट लॉ. आता रेट लॉ आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहे, एक जनरल रिॲक्शन घेणार आहे. कन्सिडर द जनरल रिॲक्शन. काय आहे ती रिॲक्शन? ती रिॲक्शन अशी आहे, ए मोल्स ऑफ रिॲक्टंट ए रिॲक्ट्स विथ द बी मोल्स ऑफ रिॲक्टंट बी अँड इट फॉर्म्स सी मोल्स ऑफ द प्रोडक्ट सी अँड डी मोल्स ऑफ द प्रोडक्ट डी. आता ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनचा आपण काय देऊ शकतो, रेट देऊ शकतो. आणि आपल्याला माहीत आहे ॲज अ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. म्हणून असं म्हणलं जातं रेट ऑफ रिॲक्शन ॲट ए गिवन टाईम इज प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ॲट दॅट टाईम रेस्ट टू द सिम्पल पॉवर. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन दिलेल्या टाईमला हा कसा असतो, प्रपोर्शनल असतो, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असतो टू इट्स मोलर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे त्या रिॲक्टंटच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्शनचा रेट हा काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आणि इज रेज्ड आणि तो घातांकाच्या स्वरूपात लिहिला जातो टू द सिम्पल पॉवर. म्हणजे त्याचे जे कोइफिशियंट आहेत त्या कोइफिशियंटवरून किंवा जे रिॲक्टंटचे किती मोल रिॲक्ट झाले याच्यावरती तो काय असतो, रिॲक्शनचा रेट अवलंबून असतो. आणि तो लिहित असताना काय केलं जातं, त्याचे जे असणारे कोइफिशियंट आहेत किंवा त्या कोइफिशियंटमधले किती रिॲक्टंटच्या मोल्सवरती रिॲक्शनचा रेट अवलंबून आहे ते काय लिहिले जातात, घातांकाच्या स्वरूपात लिहिले जातात. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन असाही लिहिला जातो. त्यासाठी आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात रेट लिहिला जातो. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए रेस टू एक्स इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बी रेस टू वाय. याचाच अर्थ आपण असं सांगू शकतो की आपण रिॲक्टंट ए घेतलेला आहे आणि त्याचे आपण ए मोल्स घेतलेले आहेत, परंतु रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंट एच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे, परंतु तो किती, एक्स मोल्सवरती अवलंबून आहे. त्याचबरोबर रिॲक्टंट बीवरती रिॲक्शनचा रेट अवलंबून आहे आणि तो बीच्या वाय मोल्सवरती अवलंबून आहे. म्हणून आपण लिहित असताना काय लिहिलेलं आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. आता हे जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये जे असणारं प्रोपोर्शनॅलिटीचं साईन हे आपण काय करणार आहे, घालवणार आहे. आणि मग त्यासाठी आपण त्याच्या जागी आपण इक्वल साईन घेतो आणि इक्वल साईन आपण लिहित असताना तिथं आपण काय लिहिणार आहे, तर कॉन्स्टंट आपण घेत असतो. आणि त्यामुळं आपलं हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय होणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के, हा कॉन्स्टंट आहे, आणि इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स
इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. म्हणजे आपल्याला हे काय मिळालं, रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन मिळालं. आता इथं जो आपण बघितलं के काय घेतलं आहे आपण, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलेला आहे आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो, रेट कॉन्स्टंट असं म्हणतो. म्हणजे इथं आपण काय म्हणणार आहे, के हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्यालाच आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो. आणि हा जो रेट कॉन्स्टंट आहे इट इज इंडिपेंडन्स ऑन दी कॉन्सन्ट्रेशन अँड इट व्हेरीज विथ द टेम्परेचर. याचाच अर्थ काय होतो, हा जो रिॲक्शन मध्ये आपण घेतलेला रेट कॉन्स्टंट आहे, हा रेट कॉन्स्टंट आहे, हा रेट कॉन्स्टंट रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असत नाही, परंतु इट डिपेंड्स ऑन दी टेम्परेचर. तो काय होतो, टेम्परेचरवरती अवलंबून आहे. तसं तुमचं टेम्परेचर चेंज झालं की रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यूसुद्धा काय होत असते, चेंज होत असते. आता आपण पुढे जाऊन बघितलं, इथं जरी फॉर दी युनिट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी, जर आपण काय घेतलं, हा जो इक्वेशन घेतलेलं आहे आपण 2 नंबरचं, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. आणि मग आपण बघितलं की हे जे कॉन्सन्ट्रेशन आपण ए आणि बीचं घेतलं ते जर आपण युनिट असेल म्हणजे 1 असेल तर काय होणार आहे, आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू भरल्या. ए मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आहे तिथं 1 घेतलं आपण, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय आहे तिथं आपण 1 घेतलं. म्हणजे इथं 1 आलं 1 आलं, म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे ते 1च आलं. आणि त्यावेळेला आपल्याला काय होणार आहे, जे इक्वेशन नंबर 2 आहे ते इक्वेशन नंबर 2 काय होणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के. म्हणजे के काय असणार आहे, रेट कॉन्स्टंट असणार आहे आणि रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू द रेट ऑफ रिॲक्शन. आणि म्हणजे इथं तुम्हाला सांगता येईल की जेव्हा असणारे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे युनिटी असेल तर काय होणार आहे, रेट कॉन्स्टंट इज द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे रिॲक्शनचा असणारा रेट हा कशा एवढा असतो, रेट कॉन्स्टंट हा कशा एवढा असतो, रिॲक्शनच्या रेट एवढा असतो, असं आपण ह्याच्यावरून सांगू शकतो. आता आपण त्याच्यानंतर बघितलं की इथं रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के आला, म्हणजे त्याच्यावरून तुम्ही रेट कॉन्स्टंटची डेफिनेशन सुद्धा देऊ शकता. रेट कॉन्स्टंट is defined as rate of reaction when the concentration of reactant is unity. जेव्हा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी असते तेव्हाच रेट कॉन्स्टंट हा काय असतो, रेट ऑफ रिॲक्शन एवढा असतो. आता आपण याच्यामध्ये पुढे जाऊन आपण बघतोय की हे जे इक्वेशन नंबर 2 आहे ह्या इक्वेशन नंबर 2लाच काय म्हणलं जातं, डिफरन्शियल रेट लॉ. इक्वेशन नंबर 2 आपण बघितले, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. ह्याच इक्वेशनला काय म्हणलं जातं, डिफरन्शियल रेट लॉ असं म्हणलं जातं. आता इथं आपण बघितलं जे पॉवर्स आहेत, घातांक आहेत, त्याच्यामध्ये एक्स आणि वाय. आता हे जे एक्स आणि वाय आहेत, पॉवर्स एक्स अँड वाय ऑफ दी कॉन्सन्ट्रेशन टर्म ए अँड बी इन द रेट लॉ आर is not necessary equal to the stoichiometric coefficient A and B appear in the equation 1. आता आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये काय बघितलं तर आपण बघितलं रिॲक्टंट एचे आपण ए मोल्स घेतलेले आहेत आणि रिॲक्टंट बीचे काय घेतलेले आहेत, बी मोल्स घेतलेले आहेत. हे आपण बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहितो आणि त्याच्यामध्ये असणारे जे स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट आहेत ह्या स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट एवढेच एक्स आणि वाय ची व्हॅल्यू असली पाहिजे असं काही नाही. म्हणजे एक्स आणि वायच्या ह्या व्हॅल्यू काय असू शकतात, डिफरंट असू शकतात, वेगळ्या असू शकतात. म्हणजे इथं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ह्या काय असतात, स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट एवढ्या असतीलच असं नाही. काही वेळेला त्या असू शकतील, परंतु प्रत्येक वेळेला ह्या ज्या असणाऱ्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट एवढ्या असू शकत नाहीत. त्या काय असू शकतात, वेगळ्या असू शकतात. आणि मग जर तुम्ही बघितलं ह्या ज्या असणाऱ्या व्हॅल्यू आहेत एक्स अँड वाय मे बी सिम्पल होल नंबर, झिरो ऑर फ्रॅक्शन्स. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत
ह्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ह्या 0 असू शकतात, फ्रॅक्शन नंबर असू शकतात किंवा सिंपल होल नंबर असू शकतात. आणि आपण बघितलं की ह्याच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आहेत, दे आर डिटरमाइन एक्सपेरिमेंटली. हे आपल्याला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वरून तुम्हाला काय करता येत नाहीत, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक्सपेरिमेंट करावा लागतो. आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला कळतं की बाबा रिॲक्टंट एचे किती मोल्स रिॲक्ट झाले, रिॲक्टंट बीचे किती मोल रिॲक्ट झाले, आणि त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, रिॲक्टंट एचे जेवढे मोल्स रिॲक्ट झाले त्यासाठी आपण एक्स नोटेशन वापरतोय, आणि रिॲक्टंट बीचे जेवढे मोल्स रिॲक्ट झाले त्यासाठी आपण काय करतोय, वाय हे नोटेशन वापरतोय. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हे आपल्याला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वरून किंवा स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट वरून आपल्याला त्या लिहिता येत नाहीत, तर त्या आपल्याला काय कराव्या लागतात, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन कराव्या लागतात. आणि मग ह्या एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केल्यानंतर आपण काय करणार आहे, त्या लिहित असतो. आणि त्यामुळं जे रेट लॉचं इक्वेशन आहे जे आपण दिलेलं आहे ते असं म्हणलं जातं, रेट लॉ इज डिटरमाइन एक्सपेरिमेंटली. रेट लॉ काय केला जातो, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं जे इक्वेशन आहे तेच आपण रेट लॉचं इक्वेशन देत असतो. आणि त्यामुळं रेट लॉ इज डिटरमाइन एक्सपेरिमेंटली अँड एक्सप्रेस the rate of chemical reaction in terms of molar concentration of reactants and not predicted from the stoichiometries of the reactant. आणि म्हणून असं म्हणलं जातं की हे जे रेट लॉचं इक्वेशन आहे हे रेट लॉचं इक्वेशन आपण काय करतो, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करतो. आणि त्याच्यामध्ये जे असणाऱ्या टर्म्स आहेत, म्हणजे जे मोलर कॉन्सन्ट्रेशनचे जे आपण काय लिहितोय, घातांक लिहितोय, हे जे आपण घातांक लिहित असतो हे जे घातांक आहेत हे आपण स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट वरून रिॲक्टंटच्या लिहित नाही, तर ते आपण काय लिहिणार आहे, एक्सपेरिमेंटली आलेल्या व्हॅल्यू आपण काय करत असतो, लिहित असतो. आणि अशा पद्धतीनं रेट लॉ आपण काय करतो, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करतो. आणि त्याच्यावरून त्याचे जे असणारे रिॲक्टंटचे मोलर कॉन्सन्ट्रेशनचे जे असणारे एक्सपोनंट आहेत ते आपण काय करत असतो, लिहित असतो. आता हे जे असणारे जे एक्सपोनंट आहेत एक्स अँड वाय ॲपियर इन द रेट लॉ टेल्स अस हाऊ द कॉन्सन्ट्रेशन चेंजेस. म्हणजे हे जे एक्सपोनंट वरती काय असतं, तर रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं आणि त्यामुळं त्या पद्धतीनं काय होतो, जो रिॲक्शनचा रेट आहे तो रेटसुद्धा काय होत असतो, चेंज होत असतो. आणि मग आपण इथं बघणार आहे की एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय होल्या, चेंज झाल्या. त्यामुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतंय आणि त्यामुळे रिॲक्शनचा रेट हा कसा चेंज होतोय. आणि मग हे बघण्यासाठी आपण काय करतोय, वेगवेगळे 4 फॅक्टर्स वापरतोय. आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की हे जे असणारे फॅक्टर्स अफेक्ट्स द रेट ऑफ रिॲक्शन, ते कशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं की रिॲक्शनचा रेट चेंज होतो, हे आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे, की जे आपण काय लिहित असतो, रेट लॉमध्ये लिहित असतो. आता त्यासाठी आपण पहिली कंडिशन बघतोय. पहिल्या कंडिशनमध्ये आपण काय बघतोय, एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 1. म्हणजे जे आपण इक्वेशन नंबर 2 लिहिलेलं आहे ते इक्वेशन नंबर 2 आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स आहे. म्हणजे इथं एक्स इज इक्वल टू 1 येणार आहे. आणि बी रेस टू वाय आहे, म्हणजे बी रेस टू सुद्धा काय येणार आहे, 1च येणार आहे. आणि त्यामुळे ते इक्वेशन आहे ते इक्वेशन असं होणार आहे, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. तिथं आपण 1 लिहित नाही त्यामुळे तिथं आपण 1 दिसत नाही, म्हणजे इथं 1 आहे, त्याची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 1 आहे. आणि इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू सुद्धा 1 आहे, त्यामुळे 1 हे काय जनरली लिहिलं जात नाही. म्हणजे इथं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू 1 आहेत. आता हे जे इक्वेशन आहे, दिस इक्वेशन एम्प्लाइज दॅट, हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं, तर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स लिनियरली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी.
म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येईल की इथं असणारा रिॲक्शनचा रेट एवरती जेवढा अवलंबून आहे तेवढाच रिॲक्शनचा रेट कशावरती अवलंबून आहे, बीवरती अवलंबून आहे. म्हणजे आपण लिनियरली ह्या रिॲक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि बीवर अवलंबून आहे, किंवा आपण म्हणणार आहे सिमिलरली हा रिॲक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि बीवरती अवलंबून आहे. आता इथं आपण इफ आयदर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ई और बी इज डबल्ड, रेट ऑफ रिॲक्शन विल बी डबल्ड. म्हणजे ह्या दोन्ही रिॲक्टंट पैकी कुठल्याही एका रिॲक्टंटचं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन काय केलं, इन डबल केलं. समजा तुम्ही ए डबल केला, बी कॉन्स्टंट ठेवला, तरी रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, डबल होणार. समजा तुम्ही ए कॉन्स्टंट ठेवला, बी काय के बीचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही काय केलं, डबल केलं, तरी सुद्धा रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, डबल होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल काय करायचे, सोडवायचे आहेत, आणि तेव्हाही आपल्याला कन्सिडर करावं लागतं. आणि त्यामुळं इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की बाबा जर रेट ऑफ रिॲक्शन हा लिनियरली दोन्ही रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असेल, तर एका रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण डबल केलं, दुसऱ्याचं कॉन्स्टंट ठेवलं, तर रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, डबल होणार आहे. त्यानंतर आपण काय करतोय, दुसरी कंडिशन बघतोय. दुसरी कंडिशनमध्ये आपण काय घेतलंय, फॉर द एक्स इज इक्वल टू 2. म्हणजे इथं एक्स हा व्हॅल्यू आहे, एक्स हा 2 घेतलेला आहे आपण, आणि वाय इज इक्वल टू 1. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आपण काय केली, इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण काय केली, पुट डाऊन केली. तर आपलं इक्वेशन काय होणार आहे, रेट इज इक्वल टू के मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू 1. कारण इथं एक्सची किंमत 2 आहे, वायची किंमत 1च आहे, आणि मग ह्या व्हॅल्यू आपण काय केलेले आहेत, त्या इक्वेशन नंबर 2 मध्ये भरलेले आहे. तेव्हा आपल्याला हे इक्वेशन मिळतं, के रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 2 इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता इथं आपण काय केलं, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल्ड कीपिंग दॅट द बी कॉन्स्टंट. म्हणजे बीचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही काय करणार आहे, कॉन्स्टंट ठेवणार आहे. म्हणजे त्याच्यावरती रिॲक्शनचा रेट अवलंबून असणार नाही, तो फक्त कशावरती अवलंबून असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए वरती अवलंबून असणार आहे. आणि मग अशा वेळेला तुम्ही रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं, तर काय होतं, रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीज्ड बाय द फॅक्टर ऑफ 4. तेव्हा काय होणार आहे, रिॲक्शनचा रेट हा काय होतो, 4 पटीनं वाढतो. काय केलं जातंय, इथं आपण बघतोय कुठलाही, आता इथं आपण ए कन्सिडर केलेलं आहे, तुम्ही बी सुद्धा घेऊ शकता, त्याच्यासाठी तीच कंडिशन असणार आहे. जर बीचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डबल केलं, एचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं, तरी सुद्धा रिॲक्शनचा रेट हा 4 फॅक्टरने तुम्हाला इन्क्रीज झालेला दिसेल. अशा पद्धतीनं ही दुसरी कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायची आहे की एकाचा आपण काय करतोय, रेट कॉन्स्टंट ठेवतोय एका रिॲक्टंटचा, आणि दुसऱ्याचा डबल करतोय, तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन, दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण डबल करतोय, तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन काय होतोय, इन्क्रीजेस बाय द फॅक्टर 4. 4 फॅक्टरनी त्या रिॲक्शनचा रेट तुम्हाला इन्क्रीज झालेला दिसेल. आता आपण तिसरा फॅक्टर बघतोय, इफ द एक्स इज इक्वल टू 0. जर आपण एक्सची व्हॅल्यू म्हणजे 0 ठेवतोय, याचाच अर्थ रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कारण जर तुम्ही बघितलं कुठल्याही एक डिजिटचा आपण काय घेतलं, एक्सपोनंट जर 0 घेतला तर त्याची व्हॅल्यू 1 येत असते. आणि मग इथं आपण जो आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये तुम्ही ह्या व्हॅल्यू भरल्या,
रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 0 येणार आहे आणि मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय येणार आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय होणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय होणार आहे. म्हणजे इथं रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, इंडिपेंडंट ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. रिॲक्शनचा रेट एच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असणार नाही. त्याच्याऐवजी तुम्ही y इज इक्वल टू 0 घेतलं तरी सुद्धा काय होणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. म्हणजे जर तुम्ही बी चा एक्सपोनंट किती आहे, y आहे, आणि जर y इज इक्वल टू 0 असेल तर रिॲक्शनचा रेट काय होईल, बीच्या रिॲक्टंट बीच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असणार नाही. आता आपण पुढची कंडिशन बघतोय, इफ x इज लेस दॅन 0. जर x ची व्हॅल्यू काय आहे, 0 पेक्षा लेस आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह आहे. आणि मग x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर काय होतं, रेट डिक्रीजेस ॲज द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस. म्हणजे रिव्हर्स होतंय. इथं काय आहे, त्याची व्हॅल्यू एक्सपोनंट x आहे, त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आहे. याचाच अर्थ काय होणार आहे, जर एचं मोलर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. अशा पद्धतीनं हे जे 4 फॅक्टर आहेत, हे 4 फॅक्टर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल सोडवू शकता. मग ह्या 4 कंडिशन आहेत की ज्या 4 कंडिशन आपल्याला सांगतात रेट ऑफ रिॲक्शन आणि रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये काय रिलेशन आहे आणि कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज केल्यानंतर रिॲक्शनचा रेट कसा चेंज होतो हे सुद्धा आपल्याला यावरून सांगता येतं किंवा आपल्याला काढता येतं. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय, रायटिंग द रेट लॉ. आपल्याला एखादी केमिकल रिॲक्शन दिली जाते आणि मग ह्या केमिकल रिॲक्शनसाठी तुम्हाला रेट लॉ लिहायचा आहे. आता रेट लॉ लिहिण्यासाठी आपण बघितलं, आपण जे रिॲक्शन घेणार आहे, कन्सिडर द रिॲक्शन. आपण एक रिॲक्शन कन्सिडर करतोय आणि ते रिॲक्शन आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. आता इथं हायड्रोजन पेरॉक्साईडच्या आपण 2 मोल्स घेतलेले आहेत, ट्वाईस H2O2 गॅसियस फॉर्ममध्ये आहे आणि त्याचं डिकम्पोजिशन होतंय आणि त्याच्यापासून 2 मोल लिक्विड वॉटर तयार होतोय आणि 1 मोल गॅसियस ऑक्सिजन तयार होतोय. आता ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनचं तुम्हाला काय लिहायचं आहे, रेट लॉ लिहायचं आहे. आणि रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रिॲक्शनचा रेट अवलंबून असणार आहे. आणि मग इथं तुम्ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनमध्ये बघितलं तर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसेल की आपण काय घेतलेलं आहे, 2 मोल्स हायड्रोजन पेरॉक्साईडचे घेतलेले आहेत. परंतु जर रेट लॉ काढायचं आहे, रेट लॉ कसा काढला जातो, एक्सपेरिमेंटली काढला जातो आणि त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की रिॲक्शनचा असणारा रेट हा त्याच्या एकाच मोलवरती अवलंबून आहे. आणि मग त्यामुळं आपण काय लिहिलं, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. आता आपण इथं बघितलं की रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 रेस टू 1. जरी आपण इथं 2 मोल्स ऑफ रिॲक्टंटचे घेतलेले असले तरी रिॲक्शनचा असणारा जो रेट आहे, हा रिॲक्शनचा रेट फक्त एकाच मोलवरती अवलंबून आहे आणि हे आपण काय केलेलं आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे. आणि त्यामुळं कुठल्याही केमिकल रिॲक्शनचं जेव्हा तुम्हाला काय करायचं असतं, रेट लॉचं इक्वेशन लिहायचं असतं. हे रेट लॉचं इक्वेशन तुम्ही कशावरून लिहू शकता, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेल्या व्हॅल्यूवरूनच लिहू शकता. बॅलन्स्ड केमिकल
इक्वेशन वरून आपण हे लिहू शकत नाही. हे तुम्ही काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. आणि मग आपण हे रेट लॉचं इक्वेशन वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी तुम्हाला जेव्हा लिहायला विचारलं जातं तेव्हा तुम्ही त्या व्हॅल्यू लक्षात ठेवून त्या व्यवस्थित काय करावं लागतं, रेट लॉचं इक्वेशन लिहावं लागतं. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघतोय, द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी काढली जाते ते काढण्यासाठी आपण काय करतोय, एक रिॲक्शन कन्सिडर करतोय. ही रिॲक्शन अशी आहे, A moles of reactant A reacts with the B moles of reactant B and it forms the C moles of reactant C and D moles of reactant D. आता त्यासाठी आपण काय करणार आहे, रेट लॉचं इक्वेशन लिहिणार आहे. आणि मग रेट लॉचं इक्वेशन तुम्हाला माहित आहे, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज गिवन ॲज rate is equal to K into molar concentration of A raised to X into molar concentration of B raised to Y. आता इथं आपण बघितलं की आपण असं सांगू शकतो, रिॲक्शनचा रेट ह्या रिॲक्टंट एच्या जे मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या एक्स मोलवरती अवलंबून आहे आणि रिॲक्टंट बीचं जे मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या वाय मोल्सवरती रिॲक्शनचा रेट अवलंबून आहे. हे आपण काय केलेलं आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे. आणि त्यावरून तुम्ही काय करता, रेट लॉचं इक्वेशन लिहिता. आणि मग हे रेट लॉचं इक्वेशन लिहिल्यानंतर तुम्हाला काय काढता येते, त्याची ऑर्डर काढता येते त्या रिॲक्शनची. आणि मग ऑर्डर कशी काढली जाते, द सम ऑफ द एक्सपोनंट एक्स अँड वाय, the sum of x and y gives the overall order of the reaction. ही काय दिलं, ही जी टोटल आपण रिॲक्शन बघितली त्या रिॲक्शनची ओव्हरऑल ऑर्डर ही काय आहे, x प्लस वाय. आता आपण बघितलं तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन इज गिवन ॲज अ सम ऑफ द पॉवर्स टू द कॉन्सन्ट्रेशन टर्म इन रेट लॉ एक्सप्रेशन. म्हणजे रेट लॉ तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते, व्हॉट इज द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन. तर ती डेफिनेशन काय तुम्ही देणार आहे, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन इज गिवन ॲज द सम ऑफ द पॉवर्स एक्सपोनंट घातांक ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म इन रेट लॉ इक्वेशन एक्सप्रेशन. म्हणजे रेट लॉ इक्वेशनमध्ये किंवा रेट लॉ एक्सप्रेशनमध्ये जो मी काय केलेलं आहे, जे रिॲक्टंट आहेत त्या रिॲक्टंटचे जे पॉवर्स आहेत किंवा जे एक्सपोनंट आहेत त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळत असते, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन मिळत असते. आता जर आपण बघितलं, असं सुद्धा आपण सांगू शकतो, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू इच रिॲक्टंट. आता जर तुम्ही म्हणला ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए ही काय होणार आहे, एक्स होणार आहे. अँड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी, द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी इज इक्वल टू काय येणार आहे, वाय येणार आहे. परंतु जर तुम्हाला ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे संपूर्ण रिॲक्शनची ऑर्डर बघायची असेल तर त्याच्यामध्ये जेवढे रिॲक्टंट आहेत त्या रिॲक्टंटचे जे एक्सपोनंट आहेत, मोलर कॉन्सन्ट्रेशन टर्मचे जे एक्सपोनंट आहेत किंवा जे पॉवर्स आहेत त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ओव्हरऑल रिॲक्शनची ऑर्डर लिहू शकता. आणि मग त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्या एक्झाम्पलमध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघतोय फॉर दी रिॲक्शन. एक रिॲक्शन आपण आत्ताच बघितलेली रिॲक्शन बघतोय, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. आता इथं आपण 2 मोल्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड घेतले, त्याचं डिकम्पोजिशन झालं, आपल्याला काय मिळालं, 2 मोल वॉटरचे मिळाले, 1 मोल ऑक्सिजनचा मिळाला. आणि मग एक्सपेरिमेंटली डिटरमाइन द रेट लॉ. आणि त्याच्यावर त्या रिॲक्शनमध्ये आपण काय करणार आहे, एक्सपेरिमेंट करणार आहे. आणि त्या एक्सपेरिमेंटवरून तुम्ही त्याचं रेट लॉचं इक्वेशन मिळवणार आहे. आणि ते रेट लॉचं इक्वेशन आहे, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2.
आणि मग आपण बघणार आहे की त्याचा असणारा हायड्रोजन पेरॉक्साईडचं जे मोलर कॉन्सन्ट्रेशन लिहिलेलं आहे आपण त्याचा एक्सपोनंट किंवा त्याची जी पॉवर आहे ती पॉवर 1 आहे. आणि मग याची पॉवर 1 आहे म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कशी असणार आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हणणार. दुसरं आपण एक्झाम्पल घेतोय. दुसरं एक्झाम्पल काय आहे आपण बघा की ही सुद्धा एक्सपेरिमेंटली डिटरमाइन रेट लॉ आपण ह्या रिॲक्शनसाठी लिहिणार आहे. आणि ते रिॲक्शन काय आहे, हायड्रोजन गॅसियस फॉर्ममध्ये. इट रिॲक्ट्स विथ द आयोडीन इन द गॅसियस फॉर्म. इट फॉर्म्स 2 moles ऑफ हायड्रोजन आयोडाइड इन द गॅसियस फॉर्म. आणि मग ह्या रिॲक्शनसाठी सुद्धा तुम्ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइन रेट लॉचं इक्वेशन लिहिणार आहे. रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. म्हणजे हायड्रोजनचं मोलर कॉन्सन्ट्रेशन आणि आयोडीनचं मोलर कॉन्सन्ट्रेशन लिहिले, त्या दोन्हीचेही जर तुम्ही पॉवर बघितल्या तर त्या 1 आहेत. आणि मग आपण म्हणणार आहे रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन इज ए फर्स्ट ऑर्डर इन हायड्रोजन अँड फर्स्ट ऑर्डर इन आयोडीन. म्हणजे ही जी रिॲक्शन बघितली, हा रिॲक्शनचा जो रेट आहे हा हायड्रोजनच्या 1 mole वरती अवलंबून आहे आणि आयोडीनच्या सुद्धा 1 mole वरती अवलंबून आहे. परंतु ओव्हरऑल ऑर्डर आपल्याला द्यायची असेल ह्या केमिकल रिॲक्शनची तर आपल्याला त्या एक्सपोनंटची काय करावी लागते, बेरीज करावी लागते किंवा त्या पॉवरची आपल्याला बेरीज करावी लागते. म्हणजे 1 + 1 याच्यावरून तुम्ही ओव्हरऑल ऑर्डर सांगणार आहे. हेन्स द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ दिस रिॲक्शन इज अ सेकंड ऑर्डर. आणि त्यामुळं ही जी रिॲक्शन आहे त्याची ओव्हरऑल ऑर्डर जी आहे ती ओव्हरऑल ऑर्डर काय आली, 2 आली. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, सेकंड ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे ही रिॲक्शनची ऑर्डर हायड्रोजनच्या विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन फर्स्ट पॉवर येणार आहे आणि विथ रिस्पेक्ट टू आयोडीन काय येणार आहे, फर्स्ट पॉवर रिॲक्शन किंवा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. परंतु ओव्हरऑल ऑर्डर ऑफ दिस रिॲक्शन इज ए सेकंड ऑर्डर. म्हणजे तुम्हाला काय विचारले, ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन विचारले, विथ रिस्पेक्ट टू आयोडीन विचारले किंवा नुसती ऑर्डर ऑफ रिॲक्शन विचारलं किंवा ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन विचारलं तर ती काय होणार आहे, सेकंड ऑर्डर होणार आहे. आता याच्यावरून आपण काही की पॉईंट्स आपण लक्षात ठेवणार आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन तुम्हाला काढायची असते, त्याच्यासाठी जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यामधला आपण पहिला पॉईंट बघणार आहे, द ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरून तुम्ही त्या केमिकल रिॲक्शनची ऑर्डर लिहू शकत नाही. म्हणजे ती तुम्हाला काय काढावी लागते, ऑर्डर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड केलेल्या रेट लॉ इक्वेशनवरूनच काढावी लागते. म्हणून असं म्हणलं जातं, order of chemical reaction is experimentally determined. Order can be integral or fraction. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही काय असते, पूर्णांक असू शकते, त्याचबरोबर ती फ्रॅक्शन असू शकते, म्हणजे अपूर्णांकातही असू शकते. आता फॉर एक्झाम्पल त्यासाठी आपण एक केमिकल रिॲक्शन घेणार आहे CH3CHO गॅसियस फॉर्ममध्ये. म्हणजे इथं आपण काय घेतलंय, ॲसिटाल्डिहाइड घेतलेलं आहे. हे जे ॲसिटाल्डिहाइड घेतलेलं आहे त्याचं डिकम्पोजिशन आपण बघतोय आणि त्याच्यापासून काय होणार आहे, मिथेन गॅसियस फॉर्ममध्ये तयार होणार आहे आणि कार्बन मोनॉक्साईड गॅसियस फॉर्ममध्ये होणार आहे. आता ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचं तुम्ही काय लिहिणार आहे, रेट लॉचं इक्वेशन लिहिणार आहे. आणि रेट लॉ फॉर दिस रिॲक्शन इज फाउंड टू बी. म्हणजे हे काय केलेलं आहे तुम्ही, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे. आणि मग ते इक्वेशन येतं, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CHO रेस टू 3/2. म्हणजे त्याचा एक्सपोनंट किंवा त्याची पॉवर काय 3/2 आहे. म्हणजे
3 डिवायडेड बाय 2 आपण म्हणणार आहे, म्हणजे ती काय येणार आहे 1.5 अशी येणार आहे. म्हणजे ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर काय नाही तर होल नंबर नाही किंवा इंटिग्रल नंबर नाही, तर तो काय आहे फ्रॅक्शन नंबर आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची ऑर्डर हा फ्रॅक्शन नंबर सुद्धा असू शकतो. हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे, द ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅन बी झिरो. हे ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असू शकते, झिरो असू शकते. आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहे नायट्रोजन डायऑक्साईड घेतलेलं आहे, त्याचे रिॲक्शन कशाबरोबर होणार आहे कार्बन मोनॉक्साईड बरोबर होते आणि त्याच्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होणार आहे, NO तयार होणार आहे आणि त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईड तयार होणार आहे. आता ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची जी असणारी ऑर्डर आपण बघितलं, रेट एक्सप्रेशन बघितलं आपण किंवा रेट लॉचं एक्सप्रेशन बघितलं, तर रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन डायऑक्साईड रेस टू 2. म्हणजे इथं तुम्हाला काय होणार लक्षात येणार आहे, that the order of reaction with respect to nitrogen dioxide is 2 and with respect to carbon monoxide is 0. म्हणजे ह्याचाच अर्थ रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. म्हणजे रिॲक्शनचा असणारा जो रेट आहे तो रिॲक्शनचा रेट कार्बन मोनॉक्साईडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असणार नाही. तो फक्त कशाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे, नायट्रोजन डायऑक्साईडच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून आहे आणि त्याचा असणारा एक्सपोनंट 2 आहे. म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन तुम्ही जर बघितली 2 + 0 इज इक्वल टू काय येणार आहे 2 येणार आहे. म्हणून ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आली, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. त्यानंतर आपण चौथा पॉईंट बघतोय, ओनली फ्यू रिॲक्शन्स ऑफ थर्ड ऑर्डर आर नोन. The reaction with the order higher than 3 are scanty. म्हणजे कमी अगदी फ्यू रिॲक्शनची ऑर्डर ही काय असते, थर्ड ऑर्डर असते. आणि थर्ड ऑर्डरपेक्षा थर्डपेक्षा जास्त ऑर्डर असणाऱ्या रिॲक्शन ह्या कशा असतात, स्कॅन्टी असतात. म्हणजे त्या काय असतात, दुर्मिळ असतात. म्हणजे आपल्याला थर्ड ऑर्डर आणि त्याच्यापेक्षा फोर्थ ऑर्डर, फिफ्थ ऑर्डर अशा रिॲक्शन आपल्याला मिळत नाहीत. ह्या ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही थर्ड ऑर्डरपेक्षा जास्त का असू शकत नाही, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. इथं आपण काय करतोय, थांबतोय. थँक्यू.